परिसर भेट म्हणून कुठं जावं तर आमच्याच परिसरात छान छान फार्म हाऊसेस निर्माण झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं, वनस्पती, निसर्ग सौंदर्य तिथे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही एका फार्म हाऊसला भेट दिली आहे. कोणतं फार्म हाऊस आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर बघा, असा छोटासा स्विमिंग पूल आहे ज्याच्यामध्ये आम्ही कमी पाणी भरायला सांगितलं, कारण छोटी मुलं आहेत आमची. तर त्यामुळे इथे झोके वगैरे आणि हे बघा, हे जे निवासस्थान पण आहे तिथे. पण आमची वन डे ट्रिप होती आणि मस्त बघा, हे घर वगैरे खूपच छान केलेलं आहे त्यांनी. सगळी दाट वनराई, अशी दाट झाडं होती, सगळी झाडं, आंब्याची झाडं. आणि मुलं इथे सकाळी सकाळी गेलो आम्ही तर नाश्ता वगैरे सगळा तिथे रेडी होता. तर सगळ्यात पहिले रूमवरती आम्ही बघितलं की रूम कशी आहे वगैरे. तर सामान ठेवण्यासाठी रूमच्या आत प्रवेश करते आता. तर वा वा वा, इथे छानच आहे रूम. वा, रूम पण सुंदर आहेत मॅडम, मस्त आहेत. कोणी स्टे करू शकतो इथे. छान टी व्ही, सगळ्या फॅसिलिटी, AC BC आहे. हां, लाईट लावलं तर अजून जास्त छान दिसायला लागले. सिनरी खूप सुंदर वाटते, पण मला वाटलं नव्हतं या परिसरात असं एवढं छान असेल. तर फार्म हाऊसवरती खूपच सुंदर फुलं झाडं होती वेगवेगळ्या प्रकारची. त्याची मुलांना माहिती दिली आम्ही. आणि इथे बघा, नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. मुलांना आकर्षक अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. झाडांना अगदी छोटे छोटे कैऱ्या लागलेल्या होत्या, फळं छान लागलेली होती. हे बघा, दिसते तुम्हाला इथे. तर ते बघूनही अतिशय मुलांना आनंद वाटला. आणि इथे नाश्ता चालू आहे. काय खाताय? अच्छा, आवडीचं आहे तुमच्या, नाही का? पोपट पण आहे. अरे वा, पोपटाशी बोलताय का तुम्ही? हा, मस्त मस्त. बघू कसा पोपट आहे. वा, लय भारी आहे. छोटे छोटे लव्ह बर्ड्स होते ते. आणि मुलांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीच्या अनुसार प्रत्येकजण तिथे खेळत होता. कोणी खात होतं, कोणी खेळत होतं, कोणी उड्या मारत होतं, कोणी झोके घेत होतं. त्यांना म्हणजे असं झालं मुलांना की आता काय करावं आणि काय नको. तर त्यांचा आनंद पाहूनही आम्हीसुद्धा तेवढेच आनंदित झालो. अरे, तुम्हाला झोपायला गादी पण टाकलेली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना निसर्ग काही नाविन्य नाही आहे, पण एक फार्म हाऊस म्हणजे नक्की काय? फार्म हाऊसचा व्यवसाय आता हल्ली खूप फोफावतो आहे. तर फार्म हाऊसमध्ये नक्की काय असतं, तो जो व्यवसाय आहे तो खरं आम्हाला त्यांना दाखवायचा होता की अशा प्रकारे निसर्गाचं रूप थोडंसं पालटून अजून छान करून एक व्यवसाय कसा क्रिएट करता येतो. तर तेही मुलांना तिथे दिसलं की आपण काय करू शकतो. तर कारण प्रत्येकाच्या घरी शेती वगैरे असते बरीच, आणि नदी बघा जवळच आहे. आणि त्यामुळे एका साध्या गोष्टीचा म्हणजे त्या लोकांची पूर्वी शेती होती इथे सगळी, आणि नदी होती बाजूला. तर त्यांनी त्या शेतीचा वापर एक छान फार्म हाऊसमध्ये कसा कन्वर्ट केला. तर तेही आम्ही मुलांना दाखवलं तिथे. तू खाऊन घे पहिले, मग जा. आम्ही सुद्धा चहा नाश्ता घेतला गेला, बरोबर सुद्धा होता. तर छान म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक असतो तिथे आणि चुलीवरचं बनवून देतात, त्यामुळे टेस्ट खूप छान अप्रतिम आहे. आणि मुलांना आता स्विमिंग पूलमध्ये उतरायची खूप घाई झालेली आहे, त्यामुळे एक एक जण येऊन सांगते, मॅडम चला स्विमिंग पूलमध्ये. तर तर मुंबईचा फेमस म्हणजे वडापाव, म्हणून वडापावचा नाश्ता. आता इथे बघा, मुलं आनंदाने कसे खेळत आहेत, खेळता खेळता शिकतही आहेत. कारण काय, ही जी सगळी खेळणी आहे तर ग्रामीण भागांच्या मुलांसाठी हे सगळं खरं तर खूप नवल आहे. शहरातली मुलं काय, संध्याकाळी आईवडिलांच्या सोबत पार्कमध्ये जातात, तिथे झोके, घसरगुंडी वगैरे सगळं काही असतं. पण ग्रामीण भागातल्या मुलांना मात्र हे सगळं खूप नाविन्याचं आणि आनंद देणारं आहे. तर ते तिथे त्यानंतर तिथे एक गाडी होती अशी बनवलेली ड्रमची, जी की मुलांना फार आवडली. वा, काय भारी ट्रेन चालली आहे तुमची बाबा.
ड्रायव्हर लय भारी आहेत. हा पहिला डब्बा कोणाचा आहे? बदकाचा. बदक बसले 2. हे कोणाचं आहे? ओ मिकी माऊस बसले 2. हे कोण आहे? सोनेरी मासा. तुम्ही कोण बसले? हे मला ओळखूच येत नाही रे. काय आहे? हा आऊल. फुलं झाले तुम्ही फुलपाखरा. तुम्ही कोण? अरे मनी म्याऊ. एक मांजर आणि एक बोका बसलाय. ही अशी गाडी आम्ही पहिल्यांदाच बघितली की जी त्यांनी स्वतः क्रिएट केलेली होती आणि त्या गाडीची फेरी मुलांना मारवली जाते, म्हणजे फिरवून आणतात त्याच्यामध्ये. आम्हीसुद्धा त्या गाडीच्या शेवटच्या डब्यात बसलो. आम्हीसुद्धा लहानांमध्ये लहानच झालो. आणि काय आता हल्ली लहान झाल्याशिवाय आनंद नाही मिळतो. फार मोठं होऊन पण जमत नाही प्रत्येक वेळी. तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा म्हण आहे ना ती. तर असं छानपैकी इथे मुलांनी आनंद घेतला या फार्म हाऊसवरती. किती सुंदर आहे, मस्त बोटिंग पण आहे इथे. हा लय मोठी आहे रे नदी. काय चालू? पाणी म्हटलं की मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय. तर पाण्यामध्ये मुलं अशी पटापट उतरली आणि मस्त. त्यातल्या काही जणांना पोहता येत होतं, कारण ग्रामीण भागातली मुलं आहे म्हटल्यावरती पोहता येतं. आणि काही जणांना पोहता येत झालेलो आहे. तिथे बोटिंग होती पण लहान मुलांसाठी बोटिंग नव्हती, मोठ्यांसाठीच होती फक्त. हे बघा आम्ही बोटिंग करायला सज्ज झालेलो आहोत. आणि आता इथे सुंदर असं. नदीचं नाव काय आहे? या नदीचं नाव काय आहे? भातसा नदी आहे का? अच्छा अच्छा, भातसा नदीचं पात्र आहे मोठं. जेवणही सुग्रास आणि व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जे हवं ते सगळं मिळतं. अच्छा, समृद्धी महामार्ग पण दिसतोय. हां तो दिसतोय तो ना, तो समृद्धी महामार्ग. अच्छा अच्छा हां. फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळे सीन क्रिएट केले, जसं पाण्याच्या वरती तरंगतं आणि त्याच्यावरती खुर्ची ठेवली आहे. असं तरंगचा एक त्यांनी लाकडाचं तयार केलं. आणि बोटिंगचा आनंद संध्याकाळची वेळ छान वाटते. वेगवेगळे प्राणी पक्षी देखील तिथे होते. बदकांचे थवेच्या थवे होते. मुलांना तेही मजा वाटली, त्यांना पकडायला धावले होते ते. आणि बाकीच्या ज्या काही वनस्पती आहेत, काही खेळाची साहित्य आहे. तर मुलांसाठीच नाही मोठ्यांसाठी पण रिलॅक्स होण्यासाठी हे ठिकाण खूप चांगलं आहे. रिजनेबल रेट आहेत त्याचे. आणि मी त्याचा जे फोन नंबर आहे तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून त्याची माहिती घेऊ शकता. फार्म हाऊसचं नाव सोप्पं आणि जिव्हाळ्याचं आहे, बाबा फार्म हाऊस. बाबा फार्म हाऊस जुपाडा. पडघ्याजवळच भादाणे गाव लागतं, जुपाडा लागतं. आणि तिथेच जवळच त्याच्या हे आहे भिवंडी तालुका, जिल्हा ठाणे. तर परतीचा प्रवास आमच्या मुलांची पावलं जड झाली, जावंसं वाटत नव्हतं. अजून थांबा ना मॅडम करता करता संध्याकाळ केली. आणि निघालोत आम्ही छानशा गोड आठवणी घेऊन. आणि कारण ह्या कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या आठवणी असतात बालपणाच्या. तर नेहमी परिसर भेट म्हणून कुठे रानावनात जायचो किंवा इतर कुठे काही व्यवसाय दाखवण्यासाठी. पण हा एक नवीनच व्यवसाय जो की आता येत्या काळात अतिशय शिखरावर असणार आहे. तर माणूस हा निसर्गाच्या सान्निध्यातच रिलॅक्स होतो. तर हे प्रत्येकाला मनामध्ये हे त्यांच्या मुलांच्या रुजलं. आणि आनंदाने आम्ही परतीचा प्रवास केला. तर तुम्हाला जायचं असेल तिथे तर तुम्ही नक्की भेट द्या बाबा फार्म हाऊसला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.